नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली घोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. सो स्टुडंट, इयत्ता 8वीमधून इयत्ता 9वीकडे जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सेतू म्हणजे ब्रेस कोर्स. यात आपल्याला दिवसनिहाय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला एका स्वतंत्र वहीत सोडवायच्या आहे. सो टुडे वी विल डिस्कस वन मोर ॲक्टिव्हिटी ऑफ इंग्लिश क्लास 9. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या ॲक्टिव्हिटीला. तर आज आपण पाहणार आहोत ॲक्टिव्हिटी नंबर 37 पार्ट 2. ठीक आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 37 पार्ट 1मध्ये आपण याच्या आधीचे जे होते टीचर्स ॲक्टिव्हिटी, स्टुडंट ॲक्टिव्हिटी, त्याच्यानंतर जे आपल्याला लर्निंग ॲक्टिव्हिटी दिली होती, ॲक्टिव्हिटी डेमो, तर तो भाग आपण बघितला होता. तर उर्वरित जो भाग आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर सुरू करूया आपल्या प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीपासून. तर प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलं आहे ते बघा. एन्करेज द लर्नर टू टेक द इंटरव्ह्यू ऑफ द बँक ऑफिसर रिसायडिंग इन देअर एरिया. म्हणजे आपल्या एरियामध्ये राहणाऱ्या बँक ऑफिसरचा आपल्याला काय करायचं आहे, इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. आज स्टुडंट टू प्रिपेअर 10 to 15 क्वेश्चन्स अबाउट हिज वर्क अँड करिअर. तर त्याच्या करिअरबद्दल, बँक ऑफिसरच्या करिअरबद्दल किंवा वर्कबद्दल आपल्याला 10 ते 15 जे आहे क्वेश्चन प्रिपेअर करायचे आहे. मेक स्टुडंट अवेअर ऑफ युझिंग द पार्लिमेंटरी लँग्वेज. म्हणजे लँग्वेज जी आहे ती योग्य भाषा वापरण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, विद्यार्थ्यांना त्याबद्दल जाणीव करून द्यायची आहे. अँड द लास्ट पॉईंट इज दॅट आज स्टुडंट टू टॉक टू देअर पॅरेंट्स अबाउट देअर प्रोफेशन अँड करिअर. तर हे काही सजेशन दिले आहे. तर मेन प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न म्हणजे इंटरव्ह्यू ऑफ बँक ऑफिसर, आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 10 ते 15 क्वेश्चन जे आहे तयार करायचे. ठीक आहे. तर तुमच्यासाठी इथे मी उत्तर आपलं नेहमीप्रमाणे तयारच आहे. तर आपण उत्तर जाणून घेऊया. सी क्वेश्चनरीज फॉर द इंटरव्ह्यू ऑफ बँक ऑफिसर. म्हणजे बँक ऑफिसरचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी क्वेश्चनरीज म्हणजे क्वेश्चनची यादी आपण बघूया. सी द फर्स्ट क्वेश्चन, वेन डिड यू जॉईन ॲज अ बँक ऑफिसर इन दिस बँक. म्हणजे तुम्ही या बँकेमध्ये कधी जॉईन केलं. सेकंड क्वेश्चन बघा, व्हॉट विकनेसेस डिड यू फाईंड इन दिस बँक. म्हणजे या बँकमध्ये काम करत असताना या बँकमधले काय विकनेसेस तुमच्या लक्षात आले. व्हॉट आर द पॉझिटिव्ह पॉईंट. काय पॉझिटिव्ह पॉईंट किंवा प्लस पॉईंट आपण त्याला म्हणू शकतो ते तुमच्या लक्षात आले. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 4, हाऊ आर युअर स्टाफ मेंबर्स. म्हणजे तुमचे स्टाफ मेंबर जे आहे ते कसे आहेत. नेक्स्ट बघा, व्हॉट चॅलेंजेस डिड यू फेस वाईल वर्किंग ॲज अ बँक ऑफिसर. म्हणजे बँक ऑफिसर म्हणून काम करत असताना तुम्हाला कुठले चॅलेंजेस आले. हाऊ डिड यू ओव्हरकम दिस चॅलेंजेस. ते चॅलेंजेस तुम्ही कसे सॉल्व केले. कॅन यू गिव्ह अस अ ब्रीफ बॅकग्राऊंड ऑफ युअर करिअर. म्हणजे तुमच्या करिअरबद्दल तुम्ही थोडक्यात आम्हाला सांगू शकता का. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 8 बघा, कुड यू टेल अस अबाउट युअर वर्क. म्हणजे तुम्ही तुमच्या कामाबद्दल सांगाल का, की कुठल्या प्रकारचं वर्क किंवा तुमचा कामाचा प्रकार काय आहे तो ते आम्हाला सांगा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9, वाय डू यू वॉन्ट टू बी अ बँक ऑफिसर. म्हणजे तुम्हाला बँक ऑफिसरच का बनायचं होतं. इफ यू हॅड नॉट बीन अ बँक ऑफिसर वॉट वुड यू हॅव डन. जर तुम्ही बँक ऑफिसर नसता झाला तर तुम्ही काय केलं असतं. अँड द लास्ट क्वेश्चन, फायनली वॉट यू लाईक टू टेल द स्टुडंट लाईक अस. ठीक आहे. एक तुम्ही बँक ऑफिसर आहात, एक चांगल्या पदावर कार्यरत आहात, तर तुम्ही आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छिता. तर हे होते बघा आपल्याला जे प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलं होतं की आपल्याला एक क्वेश्चनरीज जे आहे ते तयार करायचे आहे. तर त्याचं उत्तर आपण बघितलं. आता वळूया आपल्या पुढल्या ॲक्टिव्हिटीकडे. आपली नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. आता एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय क्वेश्चन दिलं आहे ते आपण पाहूया. टेक इंटरव्ह्यू ऑफ युअर फेवरेट टीचर अँड आस्क हिम क्वेश्चन अबाउट हिज प्रोफेशन अँड करिअर. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला युअर फेवरेट टीचर हा एक आपल्याला टॉपिक दिला आहे. युअर फेवरेट टीचरचं आपल्याला काय करायचं आहे, इंटरव्ह्यू कंडक्ट करायचा आहे. तर जाणून घेऊया या प्रश्नाचं उत्तर. तर आता आपण बघूया क्वेश्चन आन्सर फॉर द इंटरव्ह्यू ऑफ युअर बेस्ट टीचर. आता इथे बघा, मी इथे क्वेश्चन अँड आन्सर इथे लिहिलेलं आहे, पण इथे क्वेश्चनच्या ठिकाणी तुम्ही स्टुडंट लिहू शकता किंवा तुम्ही स्वतःचं नाव लिहू शकता. आणि ते आन्सर म्हणजे आन्सर कोण देत आहे तर टीचर. तर तुम्ही इथे टीचर किंवा तुमच्या शिक्षकांचं नावसुद्धा लिहू शकता. ठीक आहे. इथे मी क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे आन्सर देत आहे. तुम्ही लिहिताना इथे स्टुडंट अँड टीचर किंवा तुमचं नाव आणि तुमच्या शिक्षकांचं नाव वापरू शकता. ठीक आहे. तर बघा फर्स्ट क्वेश्चन काय ते जाणून घ्या. व्हॉट इन्स्पायर यू टू बी अ टीचर. म्हणजे शिक्षक बनण्यासाठी कुठल्या गोष्टींनी तुम्हाला इन्स्पिरेशन दिलं. बघा, आय हॅव ऑलवेज लव्ह टू लर्न. म्हणजे मला नेहमी शिकायला फार आवडतं. बट आय हॅव एन्जॉय टीचिंग अदर्स. पण मला दुसऱ्यांना शिकवायला अधिक आवडतं. इवन मोर इट इज इन फॅमिली. आणि फॅमिलीमध्ये सुद्धा आपण एक म्हणू शकतो की त्यांना फॅमिली बॅकग्राऊंडसुद्धा त्याच प्रकारचं मिळालं. आता सेकंड क्वेश्चन बघा आपला काय आहे. क्वेश्चन नंबर 2,
हॅव यू एव्हर थॉट अबाउट द डिफरंट करियर, म्हणजे तुम्ही वेगळ्या करिअरबद्दल काही कधी विचार केला का? इफ सो व्हॉट, आणि जर केला तर तो कुठल्या करिअरबद्दल विचार केला? ठीक आहे, तर बघा आन्सर काय आहे. आन्सर, वेल, ॲट वन टाईम आय वॉन्टेड टू बी अ वेटनरियन, म्हणजे मला काय होतं, पशुवैद्यकीय जे आहे किंवा पशुवैद्य बनायचा विचार होता. ठीक आहे. आपलं थर्ड क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3. हाऊ मेनी इयर्स ऑफ कॉलेज डिड यू नीड टू गो थ्रू, म्हणजे तुम्हाला किती वर्षाचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण करावं लागलं? आय वेंट थ्रू 4 years अँड गॉट अ बॅचलर डिग्री, बट इट माईट टेक लॉंगर फॉर एनी अदर डिग्री. ठीक आहे, मला 4 वर्षाची डिग्री लागली, पण यापेक्षा लॉंगर डिग्रीचे म्हणजे जास्त वेळ असलेल्या किंवा जास्त कालांतर असलेल्या डिग्रीसुद्धा आहेत. ठीक आहे. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 4 इथे दिलेलं आहे. व्हॉट इज द बेस्ट पार्ट अबाउट युअर जॉब, म्हणजे तुमचं जे जॉब आहे, तुमचं जे काम आहे, त्याच्यातली सगळ्यात चांगली गोष्ट तुम्हाला कुठली वाटते? गेटिंग टू नो ऑल ऑफ द डिफरंट किड्स. ठीक आहे, तर वेगवेगळे जे मुलं आहेत त्यांच्याबद्दल मला जाणून घेता येतं. अँड इंटरॅक्ट विथ देम, मला त्यांच्यासोबत काय करता येतं? इंटरॅक्ट करता येतं, कन्व्हर्सेशन करता येतं. आय हॅव ऑलवेज लव किड्स, सो आय विल ऑलवेज एन्जॉय दॅट पार्ट ऑफ माय जॉब. आणि मला जे आहे छोटे मुलं जे आहे किंवा म्हणू शकतो विद्यार्थी जे आहे माझे खूप जास्त प्रिय आहे, आणि म्हणूनच मी माझा जो जॉब आहे तो खूप जास्त एन्जॉय करते. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज द वर्स्ट पार्ट ऑफ युअर जॉब, म्हणजे तुमच्या कामाचा सगळ्यात खराब भाग असा तुम्हाला कुठला वाटतो? बघा, हॅव्हिंग टू सी पीपल वेस्ट देअर पोटेन्शियल, म्हणजे जेव्हा लोक त्यांची कार्यक्षमता जी आहे ती वेस्ट करतात. इट हर्ट टू सी पीपल हू कुड बी सो मच मोर दॅन दे आर. ओके, तर बरेचदा लोक काय करतात, त्यांचे पोटेन्शियल वापरत नाही, ते जास्त चांगलं करू शकतात पण ते करत नाही. का? थ्रू इट ऑल अवे बिकॉज दे आर टू लेझी टू ट्राय, म्हणजे ते प्रयत्न करण्यासाठी इतकं आळशीपणा करतात की ते त्यांचे टोटली जे पोटेन्शियल आहे ते वापरू शकत नाही, आणि अशा वेळेस मला काय वाटतं, तर फार वाईट वाटतं. ठीक आहे. नाव सी द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. आता आपण इथे क्वेश्चन नंबर 6 जो आहे तिथे आपण म्हणू शकतो की क्वेश्चन बाय इंटरव्ह्यू. ठीक आहे. व्हॉट डू यू होप टू अचीव बाय बिईंग अ टीचर, म्हणजे तुम्ही बिईंग अ टीचर काय आशा करता? आन्सर, माय गोल इज टू इन्स्पायर माय स्टुडंट टू बी लाईफ लाँग रीडर, म्हणजे त्यांनी लाईफ लाँग रीडर बनावं अशी माझी काय आहे, एक इच्छा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 7. डू यू हॅव एनी हिरोज. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एखादा आदर्श किंवा हिरोज जे आहे तुमच्या नजरेमध्ये कोणी आहे का, किंवा तुम्ही कोणाला असं हिरो मानता? आन्सर बघा, नो, नॉट रिअली, नाही असं काही नाही. हाऊएव्हर द पीपल दॅट आय ॲडमायर द मोस्ट आर माय पॅरेंट्स, पण आयुष्यामध्ये जर मी कोणाला जास्त ॲडमायर करत असेल तर ते आहे माझे पॅरेंट्स. देर सम ऑफ द स्ट्रॉंगेस्ट पीपल आय थिंक आय हॅव एव्हर मेट, म्हणजे ते माझ्या आयुष्यातील सगळ्यात स्ट्रॉंग व्यक्ती असं मी मानते. इन ॲडिशन माय ग्रँडपॅरेंट्स, आणि त्यासोबतच माझे ग्रँडपॅरेंट्ससुद्धा. आय हॅव ऑलवेज बीन एबल टू गो टू देम विथ समथिंग दॅट माय पॅरेंट्स कुड नॉट हेल्प मी विथ. ठीक आहे, बरेचदा माझे पालक ज्या गोष्टीमध्ये मला मदत करू शकत नव्हते तर ते प्रॉब्लेम घेऊन मी माझ्या ग्रँडपॅरेंट्सकडे जायचे, अँड दॅट माय पॅरेंट्स कुड नॉट हेल्प विथ मी. इन ॲडिशन ऑफकोर्स माय हजबंड, आणि यासोबतच माझे हजबंडसुद्धा. ही हॅज ऑलवेज बीन देअर फॉर मी. आय हॅव नो आयडिया व्हॉट आय वूड एव्हर डू विदाऊट हिम, आणि मी सांगू शकत नाही की जर त्यांचा सपोर्ट नसता तर मी काय म्हणजे काय करू शकले असते किंवा नाही. तर एखादी व्यक्ती हिरो म्हणून माझ्या लाईफमध्ये नाही, पण एवढ्या सगळ्या व्यक्ती ज्या आहेत त्या माझ्या आयुष्यामध्ये महत्त्वाच्या आहे. ओके, नाव सी द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. आर यू हॅपी सो फार विथ वॉट यू हॅव अचीव ॲज बिईंग अ टीचर, म्हणजे तुम्हाला एक शिक्षक म्हणून जी काही अचिव्हमेंट झाली आहे त्याबाबत तुम्ही हॅपी आहात का? आन्सर बघा, सम टाईम, बट आय एम नेव्हर सॅटिस्फाईड, दॅट्स वाय आय एम ऑलवेज चेंजिंग थिंग. ठीक आहे, कधी कधी मी सॅटिस्फाईड होते, पण सॅटिस्फाईड होणं म्हणजे एक प्रकारे काय होतं की कधी कुठे कुठे आपण स्टॉप घेणं. तर या अर्थाने त्या म्हणते की बट आय एम नेव्हर सॅटिस्फाईड. ठीक आहे, मी कधीही अशी सॅटिस्फाईड नसते, दॅट्स वाय, आणि म्हणूनच मी सतत काय करत असते, बदल घडवून आणत असते. ओके, नाव सी द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. हाऊ लाँग हॅव यू बीन टीचिंग, म्हणजे तुम्ही किती वर्षापासून शिकवत आहात? आय हॅव बीन टीचिंग फॉर 5 years. आय विल प्रोबेबली बी टीचिंग हिअर फॉर अ व्हाईल. ठीक आहे, तर मी जवळपास 5 वर्ष झाले काय करत आहे, शिकवत आहे.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 10. व्हॉट वॉज इट दॅट गॉट यू इंटरेस्टेड इन टीचिंग? म्हणजे असं काय आहे की तुम्हाला जास्त टीचिंगमध्ये जास्त इंटरेस्ट वाटतो? आन्सर, आय हॅव ऑलवेज एन्जॉय द स्कूल. मला शाळा नेहमीच आवडते. आय एव्हर ट्राय टू असाइन द असाइनमेंट टू माय सिबलिंग वेन वी वर यंगर. म्हणजे जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी काय करत होते, मला शाळा फार आवडते आणि जेव्हा मी लहान होतो तर मी बरेचदा काय करायचे, होमवर्क वगैरे असाइनमेंट वगैरे मी माझ्या बहीण भावंडांना शिकवायचे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 11. वाय डिड यू चूज टू टीच इंग्लिश? म्हणजे तुम्ही इंग्लिश शिकवण्याचं जे आहे ते का निर्णय घेतला किंवा इंग्लिशच विषय तुम्ही का निवडला? तर बघा, आन्सर आहे आय डिडंट. ठीक आहे, म्हणजे मी नाही निवडलं. इट वॉज ॲक्च्युली सपोज टू टीच सोशल स्टडीज बट सम अदर टीचर टूक द जॉब अँड आय गॉट दिस वन. ॲक्च्युली काय झालं की मला सोशल स्टडीजचं टीचर म्हणून शिकवायचं होतं, पण एक शिक्षक जे आहे त्यांना दुसरा जॉब मिळाला आणि त्याच्यामुळे मला हे काम जे आहे, हा विषय जो आहे तो शिकवायला. हावेवर आय एम ग्लॅड बिकॉज आय एन्जॉय टीचिंग इंग्लिश. पण काही असो, मी खरंच खूप आनंदी आहे की मला इंग्लिश शिकवायला मिळतं. मोर दॅन आय वुड प्रोबेबली एन्जॉय द सोशल स्टडीज. म्हणजे सोशल स्टडीजपेक्षाही आता मला इंग्लिश शिकवण्यामध्ये जास्त एन्जॉयमेंट मिळते किंवा जास्त आनंद मिळतो. तर आपण हे जे होते हे होते आपले 11 क्वेश्चन. टोटल 11 क्वेश्चन आपण बघितले, क्वेश्चन आन्सर दोन्ही फॉर द इंटरव्ह्यू ऑफ युअर फेवरेट टीचर. ठीक आहे, तर आता आपण वळूया आपल्या पुढील ॲक्टिव्हिटीकडे. इव्हॅल्युएशनमध्ये काय दिलं आहे ते आपण बघूया. इव्हॅल्युएशनमध्ये फर्स्ट दिलेलं आहे ऑब्झर्वेशन ऑफ द स्टुडंट, यूज ऑफ लँग्वेज अँड व्होकॅब्युलरी. तर आपल्याला काय करायचं आहे की विद्यार्थी इंटरव्ह्यू घेताना त्यांची भाषा किंवा व्होकॅब्युलरी जे आहे त्याचा वापर कसा करतात ते ऑब्झर्वेशन करायचं आहे. नेक्स्ट, ऑब्झर्वेशन ऑफ स्टुडंट ॲटिट्यूड अँड पॉझिटिव्हिटी. तर इंटरव्ह्यू घेताना आपला ॲटिट्यूड काय असतो, आपला दृष्टिकोन काय असतो किंवा आपली पॉझिटिव्हिटी काय, आपण किती पॉझिटिव्ह आहे त्या इंटरव्ह्यूशी किंवा जे काही कन्व्हर्सेशन चालू आहे तर ते जे आहे ऑब्झर्वेशन करायचं आहे. नेक्स्ट, ऑब्झर्वेशन ऑफ स्टुडंट्स क्वेश्चन फ्रेमिंग अँड ॲक्युरेसी. तर विद्यार्थी जे प्रश्न बनवत आहे तर ते किती ॲक्युरेट आहे किंवा ते प्रश्न योग्य आहे की नाही ते बघायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, इव्हॅल्युएशनमध्ये आपल्याला बघा विशेष असा कुठलाही प्रश्न इथे विचारलेला नाही. ऑलरेडी आपला एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी किंवा त्या आधीचे जे आहे त्यामध्ये आपण एक मॅक्झिमम क्वेश्चन आन्सर जे आहे आपण बरेचसे प्रश्न उत्तरं लिहिलेले आहे. इव्हॅल्युएशनमध्ये इथे कुठल्याही प्रकारचा आपल्याला प्रश्न किंवा प्रश्न दिलेला नाही आहे आणि उत्तरसुद्धा लिहायचं नाही आहे. नेक्स्ट बघा, इथे दीक्षा QR कोड दिलेला नाही, मात्र माय टेक अवे जे आहे ते आपण बघूया. माय टेक अवेमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, चूजिंग ॲप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी अँड एक्सप्रेशन फॉर मॅन ऑफ ऑनर. आता मॅन ऑफ ऑनर म्हणजे ज्या व्यक्तीचा आपण इंटरव्ह्यू घेत आहे ते आपल्यासाठी मॅन ऑफ ऑनर राहील, तर त्यांच्यासाठी आपण ॲप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी अँड एक्सप्रेशन जे आहे ते योग्य पद्धतीने यूज करू शकत आहे. क्वेश्चन फ्रेमिंग स्किल म्हणजे प्रश्न विचारण्याचं प्रश्न तयार करण्याचं स्किल जे आहे ते डेव्हलप झालेलं आहे, म्हणजे आजच्या या ॲक्टिव्हिटीमधून मी शिकलेली आहे. टेकिंग अप इन्स्पिरेशन अँड मोटिवेशन फॉर अवर ब्राईट फ्युचर. आणि ह्या जे पर्सनॅलिटीचे आपण इंटरव्ह्यू घेत आहे तर यांचे इंटरव्ह्यू घेत असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत पडतात ज्यातून आपल्याला स्वतःला इन्स्पिरेशन किंवा मोटिवेशन मिळतं. नेक्स्ट, टू बिगन अँड एंड अवर टॉक विथ द पॉझिटिव्ह नोट. म्हणजे अतिशय सकारात्मकतेने आपला जो इंटरव्ह्यू आहे किंवा आपलं कन्व्हर्सेशन आहे ते सुरू आणि त्याचं शेवट कसं करायचं ते आपल्याला आज आपण या ॲक्टिव्हिटीमधून आज शिकलो आहे. तर हे होते आपल्या आजच्या ॲक्टिव्हिटीचे टुडे आय लर्न किंवा आपण म्हणू शकतो की माय टेक अवे. आणि अशा प्रकारे आपली ही जी ॲक्टिव्हिटी आहे, ॲक्टिव्हिटी नंबर 37 आपण जी बघितली, जवळपास बरेच प्रश्न या ॲक्टिव्हिटीमध्ये इन्क्लूड होते. तर ॲक्टिव्हिटी 37 जी आहे तिथे संपते आहे. लवकरच भेटूया आपल्या पुढील ॲक्टिव्हिटीसोबत. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.